तर चला मित्रांनो, आजच्या सेशनला आपण सुरू करूया। आजचा सेशन जो असणार आहे आपला तो असणार आहे एसी फंडामेंटल। काय एसी सर्किट, एसी सर्किट वरती असणार आहे मित्रांनो। एक पेन चेंज करून घेतो। एसी सर्किट वरती आपला आजचा टॉपिक असणार आहे। या पहिले आपले दोन टॉपिक झाले। काय दोन टॉपिक, तर ते दोन टॉपिक जर तुम्ही बघितले नसेल तर ते पहिले जाऊन बघा, त्यानंतर हा आपला तिसरा सेशन बघा। मित्रांनो, आपण या सेशन मध्ये काही प्रश्न कव्हर करणार आहे आणि प्रश्नांसोबत जो प्रश्न ज्या त्या टॉपिक वर जो अवेलेबल आहे, जो तो टॉपिक त्या ठिकाणी पूर्ण तुम्हाला मी डिस्कस करून सगळा काय या ठिकाणी काय करणार आहे, शिकवणार आहे। ओके, तर जो प्रश्न येईल तो प्रश्न तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहून घ्यायचा आणि त्या प्रश्नाच्या ज्या काही मी कन्सेप्ट सांगतो त्याला रिलेटेड त्या सर्व कन्सेप्ट तुम्ही काय करायचे या ठिकाणी लिहून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, चला आपण या आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। तर मित्रांनो नमस्कार, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जो हा व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला आणि या पहिले आपले जे व्हिडिओ आहे ते जर तुम्हाला आवडले नक्कीच एक लाईक करा, आपल्या एका मित्रापर्यंत शेअर करा। ओके, तर चला आपण घेऊया पहिला प्रश्न। मित्रांनो, प्रश्न थोडे ब्लर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर या व्हिडिओमध्ये हा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे। याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये हा प्रॉब्लेम होणार नाही याची मी पूर्णपणे गॅरंटी घेतो। ओके, चला मित्रांनो, आपला पहिला प्रश्न असा आहे की पीक व्हॅल्यू किती आहे, आपल्याला पीक व्हॅल्यू दिलेली आहे। पीक व्हॅल्यू म्हणजे असतं व्हीएम, व्हीएम आपल्याला दिलेला आहे 100 व्होल्ट। ओके असेल तर आरएमएस व्हॅल्यू विचारली, काय आरएमएस व्हॅल्यू आपल्याला विचारली काय। ओके, तर आरएमएस व्हॅल्यूचा फॉर्म्युला असतो मित्रांनो, आरएमएस व्हॅल्यू Vm/√2। ओके, तर असा सुद्धा आरएमएस व्हॅल्यूचा फॉर्म्युला असतो आणि त्यानंतर Vm गुणिले काय, Vm गुणिले 0.707 आपण याला असं लिहू शकतो। काय असं लिहू शकतो। आता जर आपल्याला जर पीक व्हॅल्यू दिलेली आहे किती, पीक व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 100 आणि आपल्याला काय काढायची आरएमएस व्हॅल्यू, तर हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करू शकतो। ओके, हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करायचा आहे। तर आपण घेऊया पीक व्हॅल्यू। पीक व्हॅल्यू किती मित्रांनो आपली 100 गुणिले 0.707। ओके, 0.707 ठीक आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, आता दोघांचा गुणाकार करायचा आहे। तर हे दोन शून्य कट होईल मित्रांनो, हा जो पॉईंट आहे 2 याने इकडे जाईल, त्यामुळे आपलं उत्तर येईल 70.7। बघा, आपला असा जर ऑप्शन असेल तर आपलं बरोबर आहे। तर मित्रांनो, नंबर 1 चा ऑप्शन तुम्ही या ठिकाणी बघू शकता 70.7। काय 70.7 आपलं आन्सर असणार आहे। जर कळलं असेल, कळलं नसेल तरी कमेंट करा, कळलं असेल तरी करा, कळलं नसेल तरी करा, सांगा मला, कारण मी तुम्हाला परत या ठिकाणी सांगू शकेल। ओके, बघा परत सांगतो एकदा, Vm गुणिले 0.707 हे हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज केलेला आहे। 0.707 ची किंमत असते मित्रांनो 1/√2 ची असते आणि जर √2 ची किंमत जर बघितली आपण तर 1.41 ही किंमत असते √2 ची आणि 1/√2 ची किंमत काय असते 0.707। तीच किंमत आपण या ठिकाणी यूज केली। काय आपला फॉर्म्युला काय असतो Vm/√2, तर याला आपण 1/√2 असतं आपलं हे। ओके, तर ह्या 1/√2 ला आपण 0.707 लिहिलेलं आहे। अशा पद्धतीचं आपलं उत्तर आलेलं आहे 70.7। काय 70.7। ओके, दुसरा प्रश्न बघूया। असाच प्रश्न आहे मित्रांनो आपला दुसरा सुद्धा, तर तो आपण बघूया। ओके, बघा स्क्रीनशॉट काढून घ्या, प्रत्येक प्रश्न लिहून घ्या। काय स्क्रीनशॉट काढून घ्या, प्रत्येक प्रश्न लिहून घ्या आणि मी असे प्रश्न पेपरला येतात मित्रांनो, त्यामुळे मी आणि पेपरला कोरिलेट करणारे प्रश्न मी घेतो इथं। आता आरएमएस व्हॅल्यू दिलेली आहे, काय आरएमएस व्हॅल्यू, प्रत्येक व्हॅल्यूचे प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला आले पाहिजे। आरएमएस व्हॅल्यू आहे 100 व्होल्ट आणि पीक व्हॅल्यू काढायची, पीक व्हॅल्यू। आता आरएमएस व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे आरएमएस बरोबर Vm/√2। तर आपल्याला काय दिलेले आरएमएस व्हॅल्यू, ही व्हॅल्यू दिलेली आहे। ओके, काय ही व्हॅल्यू दिलेली आहे 100 व्होल्ट बरोबर Vm/√2। मित्रांनो, इकडे जो √2 आहे तो भागाकारात आहे, इकडे गुणाकारात येईल। काय भागाकारात आहे, इकडे गुणाकारात येईल। तर आपण याला असं लिहू शकतो Vm बरोबर काय Vm बरोबर 100 गुणिले √2 काय √2। हा इकडे काय भागाकारात, इकडे गेल्यावर गुणाकारात जाईल। ओके, इकडे लिहितो बघा, मी थोडी जागा नाहीये। बघा
√2 ची तुम्हाला किंमत सांगितली मी, 100 गुणिले √2 ची किंमत काय सांगितली तुम्हाला, काय सांगितली कमेंट करा पटापटा, काय सांगितली 1.41. 1.41 हे 2 शून्य आहे मित्रांनो, हे कट होईल, हा पॉईंट 2 ने इकडे जाईन, आपलं उत्तर येईल 141. काय उत्तर येईल आपलं 141 उत्तर येणार आहे. काय उत्तर येणार आहे 141. कळलंय का सर्वांना 141. बघा ऑप्शन बघा, आहे का 141, हा इथं बघा ऑप्शन, काय ऑप्शन आहे 141. तुम्हाला दिसत नसेल म्हणून तुमच्यासाठी परत लिहितोय. स्क्रीनशॉट काढा, काय करायचं ते करा, पण कन्सेप्ट 100% कळली पाहिजे. कारण एसी फंडामेंटलवरती या टाईपवरती अशावरती पेपरला तुम्हाला एखादा क्वेश्चन तरी बघायला भेटणार आहे. काय असा क्वेश्चन बघायला भेटणार आहे. तर आपले 2 या ठिकाणी कंप्लीट झालेले 2 क्वेश्चन. 2 क्वेश्चनवरती तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 क्वेश्चन तुमचे या ठिकाणी कंप्लीट झालेले. आता यावरती तुम्हाला काय मी प्रॉब्लेम सांगतो, ओके, यावरती रिलेटेड. चला बघा, RMS व्हॅल्यूचा तुम्हाला फॉर्म्युला सांगला, RMS बरोबर Vm/√2. याला जर पीक व्हॅल्यू काढायची असेल तर काय लिहायचं, Vm बरोबर RMS गुणिले √2. लिहून घ्या, नोट्समध्ये लिहून घ्या. एक हे फॉर्म्युले बघा आपले, हे जे 2 क्वेश्चन बघितले ते ह्या 2 फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे. ओके, कळालं सर्वांना. चला आपण जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. चला पुढचा क्वेश्चन बघा आपला, रेशो ऑफ द फॉर्म फॅक्टर. मित्रांनो तुम्हाला काय फॅक्टर माहीत असेल, फॉर्म फॅक्टर, पीक फॅक्टर वगैरे वगैरे, तर हे आपल्याला पेपरला विचारले जातात. ओके, नंबर 1 ला बघू आपण फॉर्म फॅक्टर. काय फॉर्म फॅक्टर, फॉर्म फॅक्टर काय असतो मित्रांनो, RMS व्हॅल्यू अपॉन ॲव्हरेज व्हॅल्यू. काय RMS व्हॅल्यू अपॉन ॲव्हरेज व्हॅल्यू. काय RMS व्हॅल्यू अपॉन ॲव्हरेज व्हॅल्यू. आणि फॉर्म फॅक्टर झाला आपला. आता पीक फॅक्टर. काय पीक फॅक्टर, पीक फॅक्टर असतो मित्रांनो बघा, पीक फॅक्टर मॅक्झिमम व्हॅल्यू अपॉन RMS व्हॅल्यू. काय मॅक्झिमम व्हॅल्यू अपॉन RMS व्हॅल्यू. हे 2 फॅक्टर पेपरला विचारले जातात मित्रांनो. हे दोन्ही फॅक्टर काय पेपरला विचारल्या जातात, त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने बघून घ्यायचे. फॉर्म फॅक्टर असतो RMS व्हॅल्यू अपॉन ॲव्हरेज व्हॅल्यू, आणि पीक फॅक्टर असतो मॅक्झिमम व्हॅल्यू अपॉन RMS व्हॅल्यू. ओके, हे 2 फॅक्टर आहे जे काही विचारले जातात, भरपूर वेळेस विचारले जातात. नोट लिहून घ्या एक की फॉर्म फॅक्टर बरोबर RMS व्हॅल्यू अपॉन ॲव्हरेज व्हॅल्यू. काय RMS व्हॅल्यू अपॉन ॲव्हरेज व्हॅल्यू. त्यानंतर नोट लिहून घ्या पीक फॅक्टर बरोबर मॅक्झिमम व्हॅल्यू अपॉन RMS व्हॅल्यू. काय मॅक्झिमम व्हॅल्यू अपॉन RMS व्हॅल्यू. चला पुढचा क्वेश्चन बघूया मित्रांनो. या ठिकाणी तुमचे 2 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहे. ओके, काय रेशो ऑफ द फॉर्म फॅक्टर. बघा रेशो काय RMS व्हॅल्यू अपॉन ॲव्हरेज व्हॅल्यू, हा तुमचा बरोबर आहे. जर तुम्हाला इथे जर पीक फॅक्टर जर विचारला असेल तर मॅक्झिमम व्हॅल्यू अपॉन RMS व्हॅल्यू हे बरोबर आलं असतं जर काय पीक फॅक्टर विचारला असतं. ओके, चला पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 4. पॉवर फॅक्टर हा पॉवर फॅक्टर ऑफ इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रजिस्टर. या ठिकाणी तुमचे 3 क्वेश्चन मी कंप्लीट कव्हर केलेले. ओके, पॉवर फॅक्टर विचारला. काय पॉवर फॅक्टर विचारला कशाचा, इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रजिस्टर. नंबर 1 ला घेऊ इंडक्टर, नंबर 2 ला कॅपॅसिटर आहे, आणि नंबर 2 ला रजिस्टर. असे 3 तुम्हाला विचारले आहे मित्रांनो. काय पॉवर फॅक्टर, आणि अनुक्रमे म्हणजे पहिले इंडक्टर विचारलात ऑप्शनमध्ये, पहिले इंडक्टर घ्यायचा, नंतर कॅपॅसिटर घ्यायचा, नंतर रजिस्टर घ्यायचा. नंबर पहिले घेऊ आपण इंडक्टर. मित्रांनो इंडक्टरचा पॉवर फॅक्टर असतो लॅगिंग. काय असतो पॉवर फॅक्टर, लॅगिंग असतो. कॅपॅसिटर असतो लीडिंग. काय असतो लीडिंग. आणि रजिस्टरचा असतो युनिटी. काय युनिटी का असतो मित्रांनो, कारण व्होल्टेज आणि करंट मधला फेज डिफरन्स 0 असतो. काय असतो 0 असतो, म्हणून युनिटी असतो. यांचा 90 डिग्री असतो. काय 90 डिग्री. ओके, 90 डिग्री लॅग, 90 डिग्री लीड. म्हणजे इथे जो करंट असतो, करंट जो असतो तो व्होल्टेजच्या समोर असतो 90 डिग्रीनं. इथे जो करंट असतो व्होल्टेजच्या पाठीमागं असतो. काय व्होल्टेजच्या पाठीमागं असतो 90 डिग्रीनं. ओके, काय पाठीमागं 90 डिग्रीनं. अशा पद्धतीचे 3 कन्सेप्ट इथं 3 आणि 3 6 प्रश्न तुमचे या ठिकाणी क्लिअर झालेले आहे.
आता तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या, नोट्स लिहून घ्या. मी परत परत सांगतोय, स्क्रीनशॉट काढून घ्या, नोट्स लिहून घ्या, तुम्हाला कामी येईल मित्रांनो. असं काही सांगत नाही मी, जे तुमच्या कामाचं आहे, जे प्रश्न पेपरला कोरिलेट करताय, याच्या पाठीमागच्या खूप साऱ्या पेपरला आलेले असे प्रश्न मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आणि परत सांगतो, जर मागचे जे 2 आपले लेक्चर झालेले 2 दिवसाचे, ते जर तुम्ही बघितले नसेल तर ते बघून घ्या, कारण ते सुद्धा याच्यापेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट ते टॉपिक मी या ठिकाणी घेतलेले आहे. आणि हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक या ठिकाणी असणार आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे मित्रांनो आपला. चला बघा, याचं उत्तर आपण द्यायचं राहिलं. बघा नंबर 1 इंडक्टर होता. इंडक्टर असतो लॅगिंग, कॅपॅसिटर लीडिंग आणि रजिस्टर युनिटी. बघा यातमध्ये नंबर 1चाच ऑप्शन आहे आपला तसा, नंबर 1. बाकी सगळे रॉंग आहे मित्रांनो. काय? बाकी सगळे रॉंग. चला, कॅपॅसिटर अँड इंडक्टर कशाला अपोज करतात? आता बघा, कॅपॅसिटर या ठिकाणी 3 ते 4 क्वेश्चन कंप्लीट होणार आहे. कॅपॅसिटर काय? कॅपॅसिटर मित्रांनो, कॅपॅसिटर चेंज इन व्होल्टेजला अपोज करतो. काय? चेंज इन व्होल्टेज. त्यानंतर कॅपॅसिटर नुसता चेंज इन व्होल्टेजला अपोज नाही करत. काय? नुसता चेंज इन व्होल्टेजला अपोज नाही करत, अजून काही गोष्टी आहेत त्याला सुद्धा तो अपोज करतो. नंबर 2 बघूया आपण. नंबर 2 मित्रांनो, डीसी व्होल्टेजला सुद्धा हा अपोज करतो. कशाला? डीसीला. डीसी व्होल्टेजला सुद्धा अपोज करतो. नंतर नंबर 2 ला बघूया, इंडक्टर. जो इंडक्टर असतो मित्रांनो, चेंजिंग करंट म्हणजे काय? चेंजिंग करंट. बघा, चेंजिंग करंट म्हणजेच एसी करंट. काय? एसी करंट. चेंजिंग करंट मी असं लिहिलं त्याला. ओके. तर जो कॅपॅसिटर असतो तो चेंज इन व्होल्टेजला अपोज करतो. कशाला? चेंज इन व्होल्टेजला अपोज करतो. आणि डीसीला, सॉरी डीसी व्होल्टेज नाही, डीसी सप्लाय. काय? डीसी सप्लायला आणि चेंज इन व्होल्टेजला अपोज करतो. बघा मग कॅपॅसिटर नंबर 1 ला आहे. बघा, कॅपॅसिटर चेंज इन व्होल्टेज अँड डीसी सप्लाय, बरोबर एवढं. आणि इंडक्टर एसी करंट. काय? एसी करंट म्हणजे चेंजिंग करंट. नंबर 1चा ऑप्शन बघा. जो कॅपॅसिटर असतो मित्रांनो आपला, तो कॅपॅसिटर आहे चेंज इन व्होल्टेज अँड डीसी सप्लायला अपोज करतो. त्यानंतर जो इंडक्टर असतो तो चेंजिंग करंट म्हणजेच एसी करंटला अपोज करतो. एसीला म्हणजे इंडक्टर जो आहे ना, एसीला अपोज करतो, डीसीला जाऊ देतो. एखादं जे सर्किट असतं त्या सर्किटमध्ये तो एसीला अपोज करत असतो, डीसीला जाण्यासाठी मार्ग देत असतो. कळला तुम्हाला? 5वा प्रश्न. 5व्या प्रश्नामध्ये तुमचे 2-3 क्वेश्चन या ठिकाणी कव्हर झालेले आहेत. बघा, झाला 5वा. आपण जाऊया 6व्या प्रश्नाकडे. ओके, 6वा प्रश्न बघा, खाली दिसतोय तुम्हाला, खाली गेलाय माझ्याकडनं तो. ओके. ट्रँग्युलर वेव्ह इन RMS व्हॅल्यू, पीक फॅक्टर अँड फॉर्म फॅक्टर. तुम्हाला ट्रँग्युलर वेव्ह विचारलं. आपण बघा, वेव्ह आहेत, फॉर्म फॅक्टर, पीक फॅक्टर, त्यानंतर ट्रँग्युलर वेव्ह, स्क्वेअर वेव्ह असे प्रकार असतात. ओके, आपण बघूया या ठिकाणी या प्रश्नामध्ये ट्रँग्युलर वेव्ह. काय? ट्रँग्युलर वेव्ह. तर मित्रांनो, ट्रँग्युलर वेव्ह आपल्याला कशाचं विचारले? RMS नंबर 1. नंतर काय? पीक फॅक्टर. काय? पीक फॅक्टर. ओके. आणि नंतर आहे फॉर्म फॅक्टर. ओके, या ठिकाणी बघूया मित्रांनो, तो ट्रँग्युलर वेव्ह असतो तो RMS व्हॅल्यूमध्ये काय असतो, त्यानंतर पीक फॅक्टरमध्ये आणि फॉर्म फॅक्टरमध्ये काय असतो. आपल्याला बाकीचे फॅक्टर माहीत असतात, पण ट्रँग्युलर फॅक्टर हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, जो की आपल्याला मित्रांनो माहीत नसतो. काय? माहीत नसतो आपल्याला. तोच आपल्याला या ठिकाणी कन्सेप्टनुसार बघायचा आहे. पाठ करणार काय? पाठ तर कुणी पण करतं मित्रांनो. काय? पाठ कुणीही करतं. ओके. तर जो मित्रांनो RMS जे असतं ट्रँग्युलर वेव्हची RMS व्हॅल्यू, तर ती असते मित्रांनो 0.57. काय असते? 0.57. आणि पीक फॅक्टरची असते √3. काय? √3. तर मित्रांनो आपण √3ला कसं लिहितो? √3ची किंमत काय? 1.73. काय? 1.73. आणि फॉर्म फॅक्टरची किंमत असते मित्रांनो 1.154. काय? 1.154. ओके, 1.154. तर अशा 3 किमती आहे मित्रांनो. ओके, 3 किमती आहे RMSची 0.57 आणि पीक फॅक्टरची √3ला आपण असं लिहितो म्हणजेच 1.73. नंतर फॉर्म फॅक्टर काय? ट्रँग्युलर वेव्हचा 1.154. काय? 1.154.
आता आपण बघणारे ट्रँग्युलर वेव्ह बघितला आपण, स्क्वेअर वेव्ह. काय बघणारे आपण? स्क्वेअर वेव्ह. तर मित्रांनो स्क्वेअर वेव्ह हा RMS पण 1 असतो, पीक फॅक्टर पण 1 असतो आणि फॉर्म फॅक्टर सुद्धा 1 असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं आहे. काय लक्षात ठेवायला सोपं आहे? स्क्वेअर वेव्ह काय लक्षात ठेवायची गरज नाही आणि पेपरला पण येत नाही. ट्रँग्युलर वेव्ह येऊ शकतो कारण थोड्या त्याच्या ज्या हे व्हॅल्यू आहे ते थोड्या हार्ड आहे. काय व्हॅल्यू थोड्या हार्ड आहे. तर बघा आपण असं पर्याय बघूया. बघा RMS 0.57 आहे आपली. त्यानंतर पीक फॅक्टर √3 म्हणजे 1.73 आणि फॉर्म फॅक्टर 1.154. ओके 1.154. ऑप्शन नंबर 1 काय? ऑप्शन नंबर 1 आपल्या या ठिकाणी बरोबर असणार आहे. लिहून घ्या मित्रांनो, स्क्रीनशॉट काढून घ्या. चला आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 7. युनिट ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर. पॉवरचे 3 प्रकार आहे मित्रांनो. पॉवरचे 3: ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह, ॲपरंट. ॲक्टिव्ह पॉवरला रिअल पॉवर म्हणतात, टोटल पॉवर म्हणतात. रिॲक्टिव्ह पॉवर्सला फॉल्स पॉवर काय? फॉल्स पॉवर म्हणतात. आणि ॲपरंट पॉवर तिला टोटल पॉवर म्हणतात. बघा 1 नंबर ॲक्टिव्ह पॉवर बघूया आपण. ॲक्टिव्ह पॉवर हिला ट्रू पॉवर म्हणतात. ट्रू पॉवर. मित्रांनो याचा फॉर्म्युले वगैरे सगळं या ठिकाणी आपण क्लिअर बघणार आहे. तर ॲक्टिव्ह पॉवर आपण लिहितो VI cos θ. डिनोट करतो मित्रांनो तिला असे लिहितो आपण. तिला डिनोट करतो कशाने? म्हणजे डिनोट म्हणजे कशाने दाखवतो? ती दाखवतो मित्रांनो आपण P ने. ओके आणि त्याचं युनिट मित्रांनो वॅट. ओके युनिट काय? वॅट. अशा पद्धतीने बघा ॲक्टिव्ह पॉवर VI cos θ असते. VI cos θ डिनोटेड बाय P. काय? डिनोटेड बाय P आणि युनिट आहे वॅट. बघा कळलं तुम्हाला? युनिट आहे काय? वॅट. नंबर 2 ला बघूया मित्रांनो आपण. एकच मिनिट हा. ॲक्टिव्ह पॉवर बघितली आपण. नंबर 2 ला आपण बघणार आहे रिॲक्टिव्ह पॉवर. काय? रिॲक्टिव्ह पॉवर. रिॲक्टिव्ह पॉवर. बघा चला रिॲक्टिव्ह पॉवरला लिहितात मित्रांनो VI sin θ. काय? VI sin θ. ती डिनोट करतात मित्रांनो. तर मित्रांनो जी आपली रिॲक्टिव्ह पॉवर असते काय? रिॲक्टिव्ह पॉवर ती डिनोट करतात Q ने. काय? Q लेटरने. आणि हिचं जे हे असतं मित्रांनो युनिट असतं. काय? युनिट असतं. ते युनिट असतं बघा kVAR. काय? kVAR. याचं वॅट आहे, याचं kVAR आहे. काय? kVAR. याचं काय? वॅट. याला किलोवॅट पण लिहितात मित्रांनो, मेगावॅट पण लिहितात. काय? किलोवॅट आणि मेगावॅट पण लिहितात. याला लिहितात kVAR. ओके काय? kVAR. हे सुद्धा तुमचे या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर झाला. ओके नंतर 3 नंबर कोणती आपले? 3 नंबर टोटल पॉवर. टोटल पॉवर हिला ॲपरंट पॉवर म्हणतात. काय? ॲपरंट पॉवर म्हणतात. ओके AP शॉर्ट फॉर्ममध्ये. तर ॲपरंट पॉवर म्हणजे टोटल पॉवर असते मित्रांनो. ॲक्टिव्ह पॉवर प्लस रिॲक्टिव्ह पॉवर दोन्हींना मिळून ही पॉवर तयार होते. हिचा जो हिला डिनोट कसं करतं म्हणजे हिचा फॉर्म्युला बघा VI. ओनली VI. काय? VI. त्यानंतर हिला डिनोटेड बाय असतो मित्रांनो. म्हणजे कोणत्या लेटरने ही पॉवर डिनोट केली जाते ते IS. काय? S. काय? S. आणि 3 नंबरला आपण बघणार आहे याचा ही कशी आपण लिहू शकतो. ही टोटल पॉवर आहे मित्रांनो. टोटल पॉवर याचं युनिट असतं मित्रांनो kVA. काय? kVA. याला आपण MVA पण लिहू शकतो. MVA. ओके अशा पद्धतीच्या 3 पॉवर या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. याचे 3 क्वेश्चन, याचे 3 क्वेश्चन, याचे 3 क्वेश्चन, 3 त्रिक 9 क्वेश्चन तुमचे मी एका प्रश्नावरती क्लिअर केलेले आहे. आपल्याला काय विचारलं मित्रांनो? प्रश्न काय बघा. युनिट ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर. बघा रिॲक्टिव्ह पॉवर युनिट काय? kVAR. काय? kVAR. जर बाकीचे विचारले असते तरी तुम्हाला आता हा आपला सेशन बघितल्यानंतर सगळे काय प्रश्न सुटणार, पॉवरवरचे सगळे प्रश्न सुटणार याची मी हमी देतो. ओके प्रश्न आहे आपला मित्रांनो आता 8 नंबर. स्क्रीनशॉट काढला नसेल तर काढून घ्या. चला पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 8. रेझोनंट फ्रिक्वेन्सी विचारले मित्रांनो. रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. काय? रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला विचारला. फॉर्म्युले सगळे दिलेले त्यात तुम्हाला शोधायचा आहे रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. तर मित्रांनो रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो बघा. एकच मिनिट. रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो 1/2π√LC.
1/2π√LC. तर बघा आपल्या ऑप्शनमध्ये कुठे 1/2π√LC? बघा नंबर 1चंच ऑप्शन आहे, नंबर 1चं. सगळं काय रूटमध्ये नसतं मित्रांनो, म्हणजे 2π सुद्धा रूटमध्ये नसतं. इथं पण 2π रूटमध्ये दिलेलं आहे, हे पण नसतं काय. आणि 1/2πLC पूर्ण रूटमध्ये नसतं. कसं असतं माहिती आहे मित्रांनो, 1/2π√LC रूटमध्ये L आणि C असतं. आणि जी आपली रिॲक्टिव्ह पॉवर आहे मित्रांनो, काय आपली रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, सॉरी रिॲक्टिव्ह पॉवर नाही, पहिला प्रश्न झाला आपला रिॲक्टिव्ह पॉवरचा, त्यामुळे माझ्या याच्यात आलं, तोंडामध्ये आलं. आपण रेझोनन्स फ्रिक्वेन्सी बघतो. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जी असते मित्रांनो ती इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते इंडक्टरला, इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते कॅपॅसिटरला. प्रश्न येतो मित्रांनो, हे प्रश्न आलेला आहे. ओके, हा पण प्रश्न आलेला आहे, हा पण आलेला आहे की रेझोनन्स फ्रिक्वेन्सी असते ती इंडक्टरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते आणि कॅपॅसिटरला सुद्धा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. काय, कॅपॅसिटरला सुद्धा ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. आणि रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला 1/2π√LC असतो. काय, 1/2π√LC असतो. यामध्ये या ठिकाणी 1, 2 आणि 3 क्वेश्चन तुमचे या ठिकाणी कव्हर झालेले, जे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये प्रेझेंट आहेत, अवेलेबल आहे. चला क्वेश्चन नंबर 9 बघणारे, स्क्रीनशॉट काढला नसेल तर काढून घ्या. चला पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 9. एक्सेल आणि एक्सीचा फॉर्म्युला विचारला आहे. एक्सेल इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, एक्सी कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. मित्रांनो तुम्हाला दोन फॉर्म्युले विचारले, एक्सएल म्हणजे काय आणि एक्सी म्हणजे काय. तर मित्रांनो एक्सेल जो असतो तो असतो 2πfL, काय 2πfL, आणि एक्सी जो असतो तो असतो 1/2πfC, काय 1/2πfC. तर हे दोन फॉर्म्युले तुम्हाला विचारले, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. असे दोन फॉर्म्युले कुठे दिलेले बघा. पहिले इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे, नंतर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे. तुम्हाला पहिले ऑप्शनमध्ये इंडक्टिव्ह रिॲक्टन्स बघायचा आहे, नंतर इंडक्टिव्ह कॅपॅसिटन्स बघायचं आहे. तर नंबर 1ला एक्सेल 2πfL आहे. ही लाईन बघून घेऊ आपण मित्रांनो, ही इकडची लाईन, ही नंतर बघू. ओके, हो का, एक्सेल बरोबर 2πfC आहे का नाही, हे कटलं. एक्सेल 1/2πfC आहे का नाही, हे पण कटलं. आणि बोथ तर काही नाहीच आहे कुठं. ओके, बघा काय राहिलं, एकच राहिलं. एक्सएल बरोबर 2πfL आहे मित्रांनो, आहे का बघा. एक्सेल बरोबर 2πfL आहे. आणि एक्सी बरोबर 1/2πfC आहे का, 100% आहे. काय 100% आहे, 100% आहे मित्रांनो. बघा एक्सेल बरोबर 2πfL आणि एक्सी बरोबर 1/2πfC असतं. काय एक्सी असतं. इथे पण मित्रांनो तुमचे 2 क्वेश्चन क्लिअर झालेले आहे. अशा पद्धतीने या सेशनमध्ये आपण 9 क्वेश्चन घेतले, पण कमीत कमी 30 क्वेश्चन, काय किती क्वेश्चन कव्हर झाले आपले या सेशनमध्ये, 30 क्वेश्चन कव्हर झालेले आहे. मित्रांनो जर सेशन आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून आपल्या या ठिकाणी 10 सेशन येणार आहे. किती, 10 सेशन. आणि मित्रांनो आपण एक सेशन घेतो म्हणजे काय करतो माहिती का, एक सेशन घेतोय म्हणजे तो जो एक टॉपिक असतो, जो एक चॅप्टर असतो, तो पूर्ण कव्हर करण्याचं काम या ठिकाणी करतो. तर आपण जे 9 ते 10 प्रश्न घेतो त्यावरती 30 क्वेश्चन बनते. 30 क्वेश्चन सर्व मी तुम्हाला समजून सांगतो. तर तो जो टॉपिक असतो ना, तोच आपला चॅप्टर असतो मित्रांनो. पूर्ण चॅप्टर आपण या ठिकाणी कव्हर करतो. म्हणून आपला सेशन पूर्ण बघायला या ठिकाणी विसरू नका, कोणताच सेशन. आणि त्यासाठी म्हणतो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. काय, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा, ऑल नोटिफिकेशन ऑन करा. कारण आपला जो मोस्ट इम्पॉर्टंट जे टॉपिक आहे ते तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. मित्रांनो जर हा टॉपिक आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत सांगतोय मित्रांनो, कारण त्यामध्ये तुमचा फायदा आहे, माझा काही फायदा नाही आहे. ओके, तर या ठिकाणी आपण एवढ्यावरती थांबूया मित्रांनो. ओके, थँक्यू.